चला या ठिकाणी वन सेट ऑलरेडी या संपूर्ण स्पर्धेतील आज तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटाची ही अंतिम फेरी मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला बलाढ्य असा अमरबारे टासुरे संघ तर दुसऱ्या बाजूला यंदाच्या अंगामध्ये युनिफॉर्म असलेला श्री सीमादेवी सालधुरेचा संघ पाहायला मिळतोय. आणि पहिला गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी शैलेशी पेटकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. या चालू मॅच मध्ये पहिला गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज पेटकर साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. जर्सी क्रमांक 19 गौरी सणस सद्यस्थितीमध्ये आक्रमण करतोय, तर तो अंतिम फेरीचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया या अंजरले गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी अंतिम फेरीचा थरार या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. मी साहिल शिकवड पुन्हा एकदा या फायनलच्या फेरीच्या धावतो समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक महत्वपूर्ण सामना, खूप सारे हाय व्होल्टेज ड्रामे आपल्याला पाहायला मिळाले, परंतु हा सामना तितकाच महत्वपूर्ण आहे. अमर भारत टासुरे संघानं मागच्या सामन्यामध्ये काय कमबॅक केलाय. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये असं वाटलं होतं की थोड्याशा अडचणीमध्ये अमर भारत टासुरेचा संघ, परंतु हार मानेल तो अमर भारत टासुरेचा संघ कुठला पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहिला आणि आक्रमक आणि जबरदस्त खेळ करत बलाढ्य अशा श्रीचंडिका दाभोळ संघाला पराभूत केलं आणि अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावावरती अमर भारत टासुरे संघाने करताना पाहायला मिळाला. तर पहिल्या गुणासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते पहिलं गुण पटकावला जातोय शुभम बुवाड यांच्या माध्यमातून आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या नावावरती करतोय. त्याचप्रमाणे प्रत्येक बोनस गुणासाठी कॅश प्राइज देखील या ठिकाणी आलेला आहे. परंतु हे बॅटल अगदी जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अथर्व तर दुसऱ्या बाजूला श्रेयस, या दोन खेळाडूंचा खेळ संभवता या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा चषक कुठल्या गावामध्ये जाईल हे डिसाइड करून देईल. कारण गौरी सणस साथ देतोय श्रेयसला, परंतु मागच्या सामन्यामध्ये जो काही फॉर्म पाहायला मिळाला श्रेयसचा अफलातून आहे. जर्सी क्रमांक 19 गौरी सणस या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केलाय. समोर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई आहे अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा अथर्वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय. गावपुऱ्या शैलीचा चढाई रुपये तितका चप्पल आणि चतुर देखील आहे. सातत्याने यंदाच्या अंगामध्ये युनिफॉर्म असलेला खेळाडू अथर्वा खेळाडू पाहायला मिळतोय. माघारी परतलाय आक्रमणासाठी पुन्हा एकदा मागच्या सामन्याचा हिरो मिस्टर श्रेयस या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी एका गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये श्रेयसच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय अमर भारत टासुरे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी मयूर रवींद्र पालशेतकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र महाडिक यांच्याकडून 150 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे भरत नारायण राऊत यांच्याकडून 50 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे ललित बापट यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. आर्यन अमोल बाबदी यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे अमोल अनंत शिगवण यांच्याकडून 1100, महेश मयेकर यांच्याकडून 501 रुपये, पंकज शेठ वटावळे हरणाय यांच्याकडून 500 रुपये, नितीन दत्तात्रय दरेपकर यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. साध्वी मनोज साळवी यांच्याकडून 200 रुपये, त्याचप्रमाणे भरत किरण पाटील यांच्याकडून 251 रुपये आणि मयूर गोपावकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न सालधुरे संघाला मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अमर भारत टासुरे संघाचा हा खेळ थोडासा आक्रमक आणि तितकाच कॅल्क्युलेशन वाला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळतोय.
एक चांगल्या खेळाच्या जोरावरती मागचा सामना देखील जिंकला. पहिल्या सत्रामध्ये जे काही खेळलं अमर भारत टासुरे संघाला तो पूर्णपणे विसरून गेला आणि दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये कम बॅक पॉवर दाखवली मैदानाच्या आतमध्ये. अमर भारत टासुरे संघाचा दबदबा त्या ठिकाणी सिद्ध केला आणि अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावावरती केलं. दुसऱ्या बाजूला सालुरे संघाला मला वाटते अशा शिवगंगा मुंडी संघाला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभूत केलं आणि दाखल झाला अंतिम फेरी खेळण्यासाठी. एका बाजूला अथर्वचा आक्रमक खेळ या ठिकाणी थोडासा अग्रेसर राहील का या मॅच मध्ये की श्रेयस सातत्याने गुणाशी कमाई करताना पाहायला मिळेल. हे देखील तितकंच यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. गुणाशी कमाई पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये होईल. एका गुणानं स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकले अमर भारत टासुरे संघाचा तर एक महत्वपूर्ण खेळाडू सालुरे संघाचा मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा शिवम हा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. सालुरे संघासाठी किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. या ठिकाणी डिफेन्स एकवटेल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गुणाशी कमाई अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये आणि ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी सालुरेचा संघ पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला अंकुश या ठिकाणी प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु गौरीच या ठिकाणी सक्सेसफुल होईल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी गुणाशी कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1+2 = 3 पॉईंट सोडले जात आहेत अमर भारत टासुरे संघाकडे. ऑल आउट झालाय सालुरेचा संघ. पुन्हा एकदा ऑल इन करेल तोपर्यंत स्कोर कार्ड कडे जाऊया. 2 या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये सालुरेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने 10 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅल्यू ट्रेड प्रथमेश मागाई पटेल प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्रेयस जर्सी क्रमांक 18 या खेळाडूला आपण पाहतोय. खूप सारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अगदी दमदार प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळाला. या ठिकाणी देखील या मॅच मध्ये थोडासा अग्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय अमर भारत टासुरेचा संघ आणि आतापर्यंत सक्सेसफुल झाला. पहिल्या 17 सख्या मैदानाच्या आतमध्ये 8 गुणांची महत्वपूर्ण आघाडी अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमणासाठी. स्वतःच्या डाव्या आपल्या सगळ्याला सातत्याने सुरुवात करताना पाहायला मिळतो. तदनंतर मात्र वेगावरती टच करण्याचा प्रयत्न सातत्याने अथर्वचा पाहायला मिळतो. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. थर्ड रेडच्या प्रदर्शनामध्ये अमर भारत टासुरेचा संघ आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालाय सालुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू अथर्वला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या पानावरती या ठिकाणी असंभवता मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि 2 गुणांची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये यशस्वीरित्या ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेड ही अमर भारत टासुरे संघासाठी देखील श्रेयस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःचा खेळ सावरण्यासाठी स्वतःच्या उजव्या पाठीवरती ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सालुरे संघाच्या माध्यमातून केली जाते. गुणाशी कमाई होतीये सालुरे संघाच्या खात्यामध्ये. नंतर मात्र पुन्हा एकदा अथर्व खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. वेगावरती स्पार होण्याचा प्रयत्न केला जाईल का अथर्वच्या माध्यमातून हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. सक्षम आणि गौरीची जोडगोळी त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र माघारी परतेल. एक व्हॅलिड रेड करेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ठिकाणी आज जर्सी क्रमांक 19 गौरी चणस थोडासा शांत संयमी खेळ सादर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. वेळ काढू खेळ काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. माघारी परतेल. प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 प्रथमेश
4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी माघारी परततोय. संबोधक दोन्ही संघ या ठिकाणी थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये आतापर्यंत 42 रेड पाहायला मिळाल्या. संबोधक थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघात आणि त्या थर्ड रेड वरती गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाईल. या ठिकाणी गौरी सणस पुन्हा एकदा या ठिकाणी मध्यरेषेवरती स्थिरावतोय. नजरेचा कटाक्ष वजरवरती टाकला जातोय. या ठिकाणी माघारी परतला. चला या ठिकाणी थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये साधुरे संघाच्या माध्यमातून चढाई सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न आहे. अथर्वला थोडस पाठी ठेवलंय परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मल्टी पॉइंट रेड केली आहे. प्रथमेश माने या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय आणि 2 गुणांची कमाई करत आपल्या कोर्ट मध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या बाजूला थर्ड रेड अमर भारत टासुरे संघासाठी गौरी सणस खेळाडू सज्ज झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या चढाईला सुरुवात करेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गौरी सणस या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते. यानंतर आपण ज्यावेळेस पहिल्या आपचा खेळ संपेल त्यावेळेस मात्र लकी ड्रॉचा आपण या ठिकाणी विजेता देखील जाहीर करणार आहोत. त्यामुळे अजून देखील कोणी कुपन फाडलं नसेल तर आपण कुपन फाडून घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होतीये. म्हणजे जो ऑल आउट घेतला गेला होता सालदुरे संघानं त्या ऑल आउटची परतफेड करण्याच्या अगदी जवळ येऊन ठेवलेला पाहायला मिळतोय. तो मात्र सालदुरेचा संघ आणि चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाने केला. गौरी सणस हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. वेळ निघत चालले बजेटवरती आणि यावेळेस मात्र सेल्फ आउट होतोय. बोनस गुण नक्कीच जोडला गेला अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. 1+2 = 3 पॉइंट्स हे 3 गुण देखील आपण पाहतोय सालदुरे संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले आहेत आणि त्या बोनस गुणाच्या जोरावरती एका गुणाची आघाडी अमर भारत टासुरे संघाकडे आहे. 12 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरे, 11 या गुणसंख्येवरती श्री सीमादेवी सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय सालदुरे संघाला. या चांगल्या खेळाच्या जोरावरती या ठिकाणी आपण पाहतोय या मॅच मध्ये पुनरागमन आहे. ज्यावेळेस टासुरे संघानं पहिल्या सत्राच्या खेळामध्येच सुरुवातीच्या मिनिटांमध्येच एक अग्रेसर खेळ केला आणि त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की सातत्याने अग्रेसर राहील अमर भारत टासुरेचा संघ. दुसऱ्या बाजूला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये कारण अंतिम फेरीची लढत आहे. सालदुरेचा संघ देखील इतक्या सहजासहजी हार मानला नाहीये. भले अमर भारत टासुरे संघ मागचा सामना अगदी रोमांचक लढतीमध्ये जिंकलाय तरी देखील तो मोमेंटम टासुरे संघाकडे आहे. दुसऱ्या बाजूला मोमेंटम सालदुरे संघाकडे देखील आहे. त्याने देखील श्रीगंगा मुरडी संघाला सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभूत केलाय. त्यामुळे आपल्या मोमेंटमच्या जोरावरती सातत्याने या मॅच मध्ये ऑन राहण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा डाकुऱ्या शैलीचा चढाईपुटी या ठिकाणी सज्ज होतोय. माघारी पडते आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय. वेगावरती स्वारवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. यावेळेस मात्र जेरबंद केले जाईल. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून गुणाशी तो मात्र टासुरे संघासाठी आणि तदनंतर मात्र थर्ड रेड अमर भारत टासुरे संघासाठीची थर्ड रेड पाहायला मिळते. श्रेयसनं पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. बोनस गुणाचा प्रयत्न केला जातोय.
पुन्हा एकदा पिछाडी सचवे आक्रमण झालं मैदानाच्या आतमध्ये आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी रनिंग हँड टेस्ट त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई पुन्हा एकदा टासुरी संघाच्या खात्यामध्ये होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण एक आनंदाची बातमी देतोय. पुन्हा एकदा उद्याच्या ठिकाणी चौरंगी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि उद्या देखील या ठिकाणी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे. लकी ड्रॉ ही स्पर्धा उद्या देखील आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे आपण सर्वांना उद्या देखील चला या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ पुन्हा सालदुरेचा संघ काहीशा गुणांना पिछाडीवरती. जर या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवायचं आहे तर या ठिकाणी आघाडी घ्यावी लागेल. जर ही आघाडी अशीच टिकवून ठेवली अमरभारत टासुरी संघानं तर अमरभारत टासुरीचा संघ तुम्हाला कमबॅक करू देणार नाहीये. त्यासाठी जे काही करायचं आहे ते मात्र या सत्रामध्ये हा दुसरा सत्र महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टीनं. परंतु ज्या पद्धतीने आक्रमक खेळ अमरभारत टासुरी संघाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतो अगदी जबरदस्त खेळ सातत्याने करतो. या ठिकाणी गुणाची कमाई पुन्हा एकदा सालदुरे संघाच्या खात्यामध्ये होतीये. रोहित चाललाय बॅकलाईनच्या पाठी आणि त्यानंतर मात्र अथर्व खेळाडू या ठिकाणी थोडासा आक्रमण करतोय. या ठिकाणी माघारी पडते अथर्वची पाहायला मिळाले. स्कोर कार्ड ऐकूयात. 14 या गुणसंख्येवरती अमरभारत टासुरीचा संघ आहे. 13 या गुणसंख्येवरती या ठिकाणी सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. नेट टू नेट कॉम्पिटिशन पुन्हा एकदा अथर्वच्या माध्यमातून केला जातोय. प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. टिकटिक वाजायला सुरुवात झाली. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. रोखल्या मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स ना अथर्वला गुणाची कमाई अमरभारत टासुरी संघाच्या खात्यामध्ये होते. चला या ठिकाणी बक्षिसांची अमाऊंट वाढत चालली आहे. पहिल्यापर्यंत आपण पाहिलं रोख रक्कम 25 रुपये प्रत्येक बोनस गुणासाठी होती. परंतु दुसऱ्या ॲपमध्ये या ठिकाणी 50 रुपये दिले जाणार आहेत प्रत्येक बोनस गुणासाठी. आशिष उर्फ बाबू राठोड यांच्या स्मरणार्थ श्री विनोद सुर्वे यांच्या माध्यमातून प्रत्येक बोनस गुणासाठी या ठिकाणी आपण 50 रुपयांचं कॅश प्राइज देणार आहोत. त्यामुळे बोनस जितके जास्त मिळवले जातील तितकी जास्त कमाई करण्याची या ठिकाणी संधी आहे. परंतु यावेळेस पत्र आक्रमणासाठी पुन्हा एकदा श्रेयस नवीन हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा आक्रमक झाला आहे. वेगावरती मारवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या बरोबरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पिछाडी सजवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. श्रेयस त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला आणि सेकंड हाफचा पहिला बोनस गुण या ठिकाणी आपण पाहतोय. तर श्रेयस या खेळाडूच्या नावावरती जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ठिकाणी प्रथमेश आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरीच्या खेळाडू आहे. सातत्याने यंदाच्या मध्ये सोशल मीडियावरती देखील तितकाच चर्चेत राहिला आहे खेळाडू. या ठिकाणी व्हॅली ट्रेड करून माघारी पडते. शुभम या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी व्हॅली ट्रेड करून माघारी परतलाय. आक्रमणासाठी गौरी थोडस खेळाची गती स्लो केली आहे.
अमर भरत टासुरे संघाला, कारण पहिल्या हाफ मध्ये खूप सारं आक्रमण झालंय, बॅक टू बॅक सामने खेळत आहेत, त्यामुळे खेळाडूंच्या शरीरावरती थकवा थोडासा जाणवतोय, त्यामुळे खेळाची गती स्लो केली आहे. ज्यावेळेस शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस मात्र सातत्याने त्यांचे महत्वपूर्ण कार्य फ्रेश असणं आवश्यक आहे. त्यासाठी थोडासा खेळाची गती या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून स्लो केली जाते. शांत केला जातो हा सामना. प्रथमेश एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी दाखल होतोय. वेगावरती स्वारवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही बोलतो किती अंतर होतं सांगा मला. थर्ड चला ठिकाणी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई केली जाते. साजुरे संघाच्या खात्यामध्ये एक सक्सेसफुल गुण या ठिकाणी जोडला जाईल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरीच्या खेळाडू पाहायला मिळतोय. थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर कार्डकडे लक्ष देऊया. 17 या गुणसंख्येवरती अमर भरत टासुरेचा संघ आहे. 15 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये अथर्वचा खेळ या ठिकाणी अगदी दमदार असेल का तरी तितकाच महत्वपूर्ण आहे सालदुरे संघाच्या दृष्टीने. अथर्वचा खेळ काय बोलतोय, काय कशा प्रकारे या ठिकाणी आपलं प्रदर्शन करतोय हे मात्र महत्वपूर्ण असेल सालदुरे संघाच्या दृष्टीने. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये एक व्हॅलिड रेड केले. माघारी परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 19 गौरीशाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा खेळाची गती स्लो करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जाईल. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना या ठिकाणी माघारी पळते. या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी सगळी या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 4 प्रथमेश या खेळाडूचा पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आणि त्या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर गुणाची कमाई ही सालदुरे संघाच्या खात्यामध्ये होईल आणि एका गुणानं स्कोर कार्ड पुढे सरकेल. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेड ही अमर भरत टासुरे संघासाठी देखील आहे. त्या ठिकाणी गौरी सणास हा खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी. वेगावरती स्मारवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबर यावेळेस मात्र चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. खराब खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो अंकुश या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी गुण एकवटला जाईल. तो मात्र अमर भरत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. एका गुणाशी कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुण एकवटलाय. 18 या गुणसंख्येवरती अमर भरत टासुरेचा संघ आहे. 16 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. नेट टू नेट सामना अजून देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना अजून देखील 50-50 चान्सेस या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी. करून माघारी परतलाय. दुसऱ्या बाजूने शुभम देखील अगदी जलद गतीने व्हॅलिडेट केले. माघारी परतलाय.
फर्स्ट टाइम चला या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण जर्सी क्रमांक 8 शुभम हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न सामना संपायला शेवटची 5 मिनिटे पंचांचा इशारा या ठिकाणी आला आणि अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला पाहायला मिळतोय गुणाची कमाई थर्ड रेड संघाच्या खात्यामध्ये झाली आहे दुसऱ्या बाजूला थर्ड रेड या ठिकाणी सजवली जाते आहे श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील बोनस रेड ऑफ पाहायला मिळते त्यामुळे टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं आवश्यक आहे 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये श्रेयस हा खेळाडू वेगावरती स्लावण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बाजूने ट्रॅव्हल करेल पुन्हा एकदा रवी एंटर करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी सक्सेसफुल काम चला या ठिकाणी अगदी जलद गतीने ट्रॅव्हल झाला व्हॅलिडेट केले माघारी परतवा आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरी सणस यावेळेस मात्र आक्रमण करेल का यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडंसं संयमानं खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे सामना संपायला शेवटची 4 मिनिटे स्कोर कार्ड ऐकूयात 19 या गुणसंख्येवरती अमर भारत टाळसुरे 17 या गुणसंख्येवरती श्री सीमादेवी सालदुरीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ सादर करण्याची आवश्यकता आहे सालदुरी संघाच्या माध्यमातून परंतु अजून देखील थोडीशी वाट बघितली जाते थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे डिफेन्सनं चेक बंद केलं मैदानाच्या आतमध्ये अमर भारत टासुरे संघाचा डिफेन्स या ठिकाणी सक्सेसफुल झालाय आणि अगदी चांगली कामगिरी त्या ठिकाणी सामना संपायला शेवटची 3 मिनिटे शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय 20 या गुणसंख्येवरती टासुरेचा संघ आहे 17 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये अमर भारत टासुरे संघाकडे पाहायला मिळते चांगल्या दर्जाचं खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे की दोन्ही संघांच्या माध्यमातून शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला हा सामना हाय व्होल्टेज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण गौरी सणस या खेळाडूचं प्रयत्न करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गौरीचा खेळाडू यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय गुणाची कमाई होतीये सालदुरे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र अथर्वची एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते सामना संपायला शेवटची 2 मिनिटे स्कोर कार्ड ऐकूयात 20 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ आहे 18 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये अंतिम फेरीचा थरार या ठिकाणी रंगतोय कुठला संघ प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव नोंदवेल ही शेवटची काही मिनिटे या ठिकाणी आपल्याला सांगून जातील सेकंड टाइम आउट सालदुरे विश्रांती मागून घेतली दोन्ही संघांचा महत्वपूर्ण असेल तर थर्ड रेड तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये अथर्व खेळाडू सज्ज होतोय तिसऱ्या चढाईला सामोरं जाईल 5 खेळाडूचा डिफेन्स आहे अथर्व खेळाडू सज्ज होतोय आक्रमणासाठी सामना संपायला शेवटचे काय झालं तो पहिला बोलला आउट आहे तो स्वतः तोंडाने बोलतोय तुम्ही टायमिंग वर नसते टाकत अरे टाइम तो पहिला लॉबी आधी आत्माई संपला टायमिंग
तेरगीड अजून एक वेळ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड 21 या गुणासंख्येवरती अमरभरत तळसुरे, 18 या गुणासंख्येवरती चांदुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई होतीये. सक्सेसफुल या ठिकाणी थर्ड रेड पाहायला मिळते. थर्ड रेड मैदानाच्या आतमध्ये श्रेयस या खेळाडूची चढाई पाहायला मिळते. बेनिगत चालू या ठिकाणी गुणाची कमाई आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा